नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अगदी साध्या वरणाची रेसिपी आपण बघणार आहोत, पण तीसुद्धा अगदी चव वाढवणारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या इथे मी कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ धुवून 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. डाळ आणि तांदूळ धुण्याचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. तर या इथे वरण आणि भात तयार झालेला आहे, मी तो काढून घेत आहे. भात काढून घेऊयात आणि आपण जो केलेले वरण आहे तुरीच्या डाळीचं, तर तेही इथे काढून घेऊयात. मी वरण लावत असताना यामध्ये काहीही वापरलेलं नाही आहे. ही घरी केलेली डाळ आहे, त्यामुळे याचे थोडेफार साले याच्यामध्ये दिसतील. कारण ही पॉलिश नसलेली डाळ असल्यामुळे काय की याची चव जी आहे ती अगदी भन्नाट लागते. आणि विशेष म्हणजे ही डाळ खाल्ल्याने जी ॲसिडिटीचा त्रास होतो तो अजिबात होत नाही. त्यामुळे शक्यतो अनपॉलिश डाळ वापरण्याचाच प्रयत्न करावा. तर इथे मी डाळ सर्व छान घोटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पातेल्यात मी ती काढून घेतलेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, सोबतच यामध्ये घालणार आहे मी हिंग. हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं आहे. म्हणजे आपण जर नेहमी 1/4 टीस्पून टाकत असू तर थोडंसं त्यापेक्षा जास्त इथे हिंग घालायचं आहे. कारण असे वरण चवीला खूप भन्नाट लागते. यामध्ये मी आता एक छोटासा गुळाचा खडा घालणार आहे आणि छान एकदा ढवळून घेणार आहे. आता आपल्याला यामध्ये मीठ पण घालायचं आहे. मीठ घालून घेऊयात आणि छान आपल्याला हे उकळायला ठेवायचं आहे. आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा, मी भरपूर वेळ छान हे उकळून घेतलेलं आहे. कारण काय होतं की आपण एखाद्या वेळेस उकळी जर कमी घेतली तर त्याची चव छान येत नाही. आता छान भाताची मूद करायची, त्यावरती छानपैकी आपले वरण टाकायचं, तुपाची धार सोडायची. आहाहाहा, गरम गरम वरण भात, त्यासोबत लोणचं आणि लिंबू पिळून खा बरं. अतिशय भन्नाट अशी वेळ लागते चव याची. नक्की करून पहा. कशी झाली सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.